कार्ड ह्या योजनेविषयी आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किसान क्रेडिट कार्ड ही भारत सरकारची योजना असून शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज भेटावं यासाठी ही योजना भारत सरकारनं तयार केली. ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देतात बघा. या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा सुद्धा सहभाग आहे, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका. मग याचा काय फायदा आहे तर शेतीसाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होतं बघा. बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन, मजुरी यासाठी कर्ज वापरता येतं. हे कर्ज या सगळ्यांसाठी वापरता येतं. त्यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासाठी सुद्धा हे कर्ज उपलब्ध करता येतं. गरजेनुसार पुन्हा पुन्हा रक्कम काढण्याची सुद्धा सुविधा याच्यामध्ये आहे. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, रिव्होल्टिंग क्रेडिट. आता यासाठी काय पात्रता आहेत तर लक्षात घ्या, शेतीसाठी म्हणल्यावर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या नावावर शेती असलेला शेतकरी असणं महत्त्वाचं आहे. किंवा टेनंट फार्मर म्हणजे जे भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर आहे बटाईदार शेतकरी म्हणजे शेअर क्रॉपर, म्हणजे जे काही बटाईनं आपल्या गावाकडे आपण बघतो की आपण बटाईनं शेती करतो, ज्याला शेती नाही किंवा शेती असेल तरी अजून उत्पादन आपलं झालं पाहिजे, काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून आपण बटाईनं शेती करतो, हेच बटाई शेतकरी. त्यानंतर आहे शेतकरी स्वयंसहायता गट आणि संयुक्त दायित्व गट. या सगळ्यांना याचे काय फायदे आहेत बघा. हे सगळे असलेले व्यक्ती पात्र आहेत. आता ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर डॉक्युमेंट काय लागतील तर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड असणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी पॅन कार्ड आणि आपल्या जमिनीचा 7/12/8 हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा. त्या ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खाते हे तपशील आणि आपला मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी लिंक असावा बघा. आता व्याजदर काय आहे तर पात्र अल्प मुदतीच्या पीक कर्जावर साधारण 60% वार्षिक व्याज लागू होते बघा. आणि वेळेवर परतफेड केल्यास शासनाकडून 3% प्रोत्साहनसुद्धा मिळू शकतं. मग 3% 7मधून तुम्ही मायनस करा तर या ठिकाणी जवळपास प्रभावी व्याजदर सुमारे 4% कमी होऊ शकते, ज्या काही अटी त्यांनी लागू केल्या त्या अटीनुसार. आता कर्ज मर्यादा काय आहे, हे शेतीचं क्षेत्र, पिकाचा प्रकार, जिल्ह्यातील स्केल ऑफ फायनान्स आणि संबंधित कृषी उपक्रमावर अवलंबून असतं बघा कर्जाची मर्यादा. आणि जिल्ह्यावाईज हे डिवायडेशन असतं. मंजूर मर्यादा साधारणपणे ही 5 वर्षासाठी असते आणि दरवर्षी याचे पुनरावलोकन केले जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की अर्ज कसा करायचा. जवळच्या राष्ट्रीयकृत सहकारी किंवा ग्रामीण बँकेत जायचं, त्या ठिकाणी KCC अर्ज भरून आवश्यक कागदपत्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमा करायचे बघा. आणि त्यानंतर जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यामार्फत कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कर्ज हे मंजूर केलं जातं. मंजुरीनंतर KCC खाते कार्डद्वारे कर्ज हे वापरता येतं. आता KCCचा उपयोग कशामध्ये तर बियाणे घेण्यासाठी, खते घेण्यासाठी, औषधे खरेदी करण्यासाठी सुद्धा आहे. आपल्या सिंचनासाठी, शेती मशागतीसाठी. त्यात काढणीनंतरचा खर्च याच्यातून आपण करू शकतो. दुग्ध व्यवसाय आहे, शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, मत्स्यपालन आहे बघा. म्हणजे शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहे ह्या गोष्टी. आणि अनेक शेतकऱ्यांना या गोष्टी माहीतसुद्धा नाहीत. आणि शेतीतील इतरसुद्धा कार्य तुम्ही या खर्चातून करू शकता बघा. म्हणजे हे इतकी उपयुक्त माहिती आपल्यासाठी आहे. आपलं चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं लगेच चॅनल सबस्क्राईब करा. आणि कोणतीही अडचण, कोणत्याही योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तसं सांगा. आपण त्या योजनेवर व्हिडिओ बनवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.